नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे टोटल थ्री क्वेश्चन्स आपण बघणार आहेत. 70 पैकी 18 मार्काचा थ्री क्वेश्चन येतात आपल्याला. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा पूर्ण 10 मार्काचा थ्री क्वेश्चन राहतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक क्वेश्चन 4 मार्क्सचा थ्री क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 4 मार्क्सचा एक थ्री क्वेश्चन. असे 18 मार्क्सचे तुम्हाला थ्री क्वेश्चन्स विचारतात. तर आतापर्यंत विचारलेले म्हणजे आय स्कीम आणि के स्कीम म्हणजे आतापर्यंत जेवढे काय पेपर झालेले त्यामध्ये जे काय रिपीटेड क्वेश्चन्स आलेले थेरीचे ते आपण रिवाइज करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे डिफाईन लोड अँड एफर्ट. ठीक आहे. लोड म्हणजे काय? लोड दाखवतो आपण डब्ल्यू ने, एफर्ट दाखवतो आपण पी ने. दोन्हीचं युनिट सेम. ठीक आहे. न्यूटन किंवा किलो न्यूटन. एफर्टचं पण युनिट सेम, न्यूटन किंवा किलो न्यूटन मध्ये. ठीक आहे. तर बघा, लोड म्हणजे काय? फर्स्ट युनिट आहे आपला सिंपल लिफ्टिंग मशीन. त्याच्यामधले थ्री क्वेश्चन्स आपण बघणार आहे. ठीक आहे. म्हणजे युनिट नंबर 1 त्याच्यामध्ये 2 मार्क आणि 4 मार्कचे जे आतापर्यंत आलेले सगळे क्वेश्चन्स आपण रिवाइज करणार आहोत. डिफाईन लोड अँड एफर्ट. लोड म्हणजे काय? द वेट is to be lifted by the machine is called as the load. सिंपल मशीन किंवा मशीन जे आहे ती किती वेट लिफ्ट करणार आहे त्याला म्हणतो आपण लोड. इट इज डिनोटेड बाय द डब्ल्यू अँड युनिट इज न्यूटन और किलो न्यूटन. ठीक आहे. त्यानंतर आहे एफर्ट. एफर्ट दाखवतो आपण पी ने. The force is applied to lift the load. लोड उचलण्यासाठी जेवढा आपण फोर्स अप्लाय करणार आहेत त्या फोर्सला म्हणतो आपण एफर्ट. इट इज डिनोटेड बाय द पी. युनिट परत सेम, जे लोडचं युनिट असणार आहे तेच एफर्टचं युनिट असणार आहे, न्यूटन और किलो न्यूटन. बघा, एक्झाम्पल सोडवताना जर तुम्ही लोडचं युनिट न्यूटन जर घेतलं तर एफर्टचं युनिट पण न्यूटन मध्ये घ्यायचं आहे. लोडचं युनिट किलो न्यूटन घेतलं तर एफर्टचं युनिट सुद्धा किलो न्यूटन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये लोडचं डेफिनेशन लिहिली की 1 मार्क मिळेल, एफर्टची डेफिनेशन लिहिली की 1 मार्क मिळेल. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिफाईन मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपण MA नी सुद्धा दाखवतो. ठीक आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय? The ratio of weight to effort is called as the mechanical advantage. किंवा it is the ratio of weight lifted to effort applied is called as the mechanical advantage. म्हणजे MA is equal to ratio W upon P. ठीक आहे. असं लिहिलं की 1 मार्क मिळेल तुम्हाला. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो आपण दाखवतो VR. ठीक आहे. काय? इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय effort to distance traveled by load. ठीक आहे. velocity ratio म्हणजे काय? it is the ratio of the distance traveled by the effort to the distance traveled by the load. किंवा इथं तुम्ही velocity ratio is equal to distance moved by पण लिहू शकता. moved by effort to the distance moved by load. ठीक आहे. दोन्ही पण डेफिनेशन महत्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी ऑफ द मशीन काय सांगता येईल? इट इज द रेशो ऑफ mechanical advantage
म्हणजे MA टू velocity ratio expressed as a percentage is called as the efficiency of the machine. Efficiency of the machine आपण दाखवतो न्यू. ठीक आहे. रेशो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज टू वेलोसिटी रेशो एक्सप्रेस्ड ऍज अ पर्सेंटेज इज कॉल्ड एज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. बघा 2 मार्काला 2 मार्क, 1 मार्का डिफिनेशन असेल, 1 मार्काला फॉर्म्युला असेल. ठीक आहे. आता बघा इफिशियन्सी ऑफ द मशीन म्हणजे काय? रेशो ऑफ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज टू वेलोसिटी रेशो एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज इज कॉल्ड एज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. आता इफिशियन्सी ऑफ मशीन वर डिपेंड असणारे आपले टाइप ऑफ मशीन कोणती आहे? ठीक आहे. याच्या आता 3 डेफिनेशन आहेत. काय? पहिली कंडिशन, इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%. इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%. दिस मशीन इज कॉल्ड एज द रिव्हर्सिबल मशीन. ठीक आहे. इफिशियन्सी इज लेस दॅन 50% इज कॉल्ड एज नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन किंवा सेल्फ लॉकिंग मशीन. अशा तिन्ही कन्सेप्ट आहेत त्यामध्ये. इफिशियन्सी जर 50% पेक्षा काय असणार आहे, कमी जर असेल तर त्याला नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन किंवा सेल्फ लॉकिंग मशीन म्हणतो. ठीक आहे. आणि इफिशियन्सी इज इक्वल टू जर 100% असेल तर त्याला म्हणतो आपण आयडियल मशीन किंवा परफेक्ट मशीन. ठीक आहे. तिन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तिन्ही याच्यावर तुम्हाला दोन मार्काचे सेपरेट क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाइन रिव्हर्सिबल मशीन, स्टेट द कंडिशन फॉर द रिव्हर्सिबिलिटी किंवा स्टेट द कंडिशन फॉर स्टेट इट्स कंडिशन. ठीक आहे. आताच बघितलं आपण काय रिव्हर्सिबल मशीन म्हणजे. रिव्हर्सिबल मशीन, द मशीन इज वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन. द मशीन इज वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन. जी मशीन रिव्हर्स मध्ये काम करणार आहे अशा मशीनला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. द मशीन इज वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन इज कॉल्ड एज द रिव्हर्सिबल मशीन. स्टेट द कंडिशन ऑफ रिव्हर्सिबिलिटी. कंडिशन काय याची? द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज greater than or more than 50%. ठीक आहे. efficiency of the machine is greater than 50% is called as the condition of the reversible machine. ठीक आहे. बघा सिंपल आहे. रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय? जी मशीन रिव्हर्स मध्ये वर्क करणार आहे तिला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. कंडिशन आहे त्याची एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे डिफाइन सेल्फ लॉकिंग मशीन. आता बघा सेल्फ लॉकिंग मशीन ही रिव्हर्सिबल मशीनच्या अपोजिट आहे. त्यालाच म्हणतो सेल्फ लॉकिंग मशीनला म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन. ठीक आहे. कोणती तरी विचारली तरी इथे एकच डिफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. कोणती आहे? सेल्फ लॉकिंग मशीन. तिलाच म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन. काय लिहिता येईल? द मशीन does not work in reverse direction. जी मशीन रिव्हर्स मध्ये काम करत नाही अशाला म्हणतो आपण सेल्फ लॉकिंग मशीन. ठीक आहे. त्याची कंडिशन काय आहे? द efficiency of the machine is less than 50%. efficiency of the machine किती आहे? लेस दॅन 50%. त्याला म्हणतो आपण सेल्फ लॉकिंग मशीन. बघा परत सांगतोय, सेल्फ लॉकिंग मशीन, इररिव्हर्सिबल मशीन आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन या तिन्हीची एकच डेफिनेशन आहे. कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिफाइन आयडियल मशीन
स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक. बघा डिफाईन आयडियल मशीन आलं तर तुम्हाला 2 मार्काला विचारतील, किंवा स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आयडियल मशीन सेपरेट क्वेश्चन असेल फक्त तुम्हाला 4 मार्कसाठी, किंवा डिफाईन आयडियल मशीन अँड स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक हा 4 मार्काला असेल. तर आयडियल मशीन म्हणजे काय? आयडियल मशीन, द efficiency of the machine is, the efficiency of the machine is 100%. Efficiency of the machine is equal to 100%. This machine is called as the ideal machine. ठीक आहे, ज्या मशीनची इफिशियन्सी किती असणार आहे? 100% असणार आहे, म्हणजे फ्रिक्शन किती असणार आहे तिथं? 0. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इफिशियन्सी ऑफ द मशीन. अशी प्रॅक्टिकली कोणतीही मशीन नाही जी की आयडियल मशीन आहे, ही फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल मशीन. कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत? फर्स्ट आहे इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 100%. इफिशियन्सी ऑफ द मशीन किती पाहिजे आपल्याला? 100%. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे MA इज इक्वल टू VR, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू VR. त्यानंतर फ्रिक्शन इज इक्वल टू 0. फ्रिक्शन इज इक्वल टू 0 म्हणजे थोडक्यात काय? गाडी स्टार्ट करताना आवाज वगैरे येतो, ठीक आहे, किंवा ऍव्हरेज काय होतं आपल्याला? कमी येतं. तर ते कशामुळे येणार आहे? फ्रिक्शन. तर ते आयडियल मशीन मध्ये फ्रिक्शन किती असणार आहे? 0. त्यानंतर नंबर 4 इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट हे असणार तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स. 4 मार्काला विचारल्या, 4 लिहिल्या की तुम्हाला 4 मार्क मिळतील. ठीक आहे, डिफाईन आयडियल मशीन, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक 4 मार्काचा क्वेश्चन आला, 1 मार्क ह्याला असणार आहे, 3 मार्क कॅरेक्टरिस्टिक असणार. कोणतेही 3 जरी लिहिले तरी बेटर आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन आहे डिफाईन लोड लॉस्ट इन फ्रिक्शन अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे, त्यामध्ये लोड लॉस्ट इन फ्रिक्शन दाखवतो आपण WF. ठीक आहे, लोड लॉस्ट फ्रिक्शन म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन लोड लिफ्टेड बाय आयडियल मशीन and load lifted by actual machine. आयडियल लोडनी जेवढा लोड उचललेला आहे आणि ऍक्च्युअल मशीननी जेवढा लोड उचललेला आहे त्या दोन्ही मधला डिफरन्स, त्याला म्हणतो आपण WF. काय फॉर्म्युला आहे? लोड लिफ्टेड बाय आयडियल मशीन टू द लोड लिफ्टेड बाय द ऍक्च्युअल मशीन. WF इज इक्वल टू WI मायनस W. ठीक आहे, फॉर्म्युला व्यवस्थित आहे. फॉर्म्युला लक्षात, सबट्रॅक्शन म्हणजे काय असणार? आपला डिफरन्स. ठीक आहे, त्यानंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, द डिफरन्स बिटवीन एफर्ट applied by actual machine and effort applied by ideal machine. PF is equal to काय असेल? डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, एफर्ट अप्लाइड बाय द ऍक्च्युअल मशीन P मायनस PI. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, WF चा फॉर्म्युला आहे WI मायनस W, PF चा फॉर्म्युला आहे P मायनस PI. ठीक आहे, त्यामध्ये परत हा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. एफर्ट लॉस्ट इन लोड लॉस्ट इन फ्रिक्शन अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन गिव्ह एक्सप्रेशन ऑफ देम. फॉर्म्युले लिहायचे आहेत. तर फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, पण डिटेल फॉर्म्युला कसा येईल हा? WF इज इक्वल टू WI. WI म्हणजे काय असणार आहे बघा, इथं कंडिशन आहे ज्यावेळेस आपली आयडियल मशीन आहे, कंडिशन काय आहे? MA इज इक्वल टू VR. MA चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय आहे? W/P. ठीक आहे, इज इक्वल टू VR. WI म्हणजे तर इथं काय येईल? WI इज इक्वल टू VR इंटू P किंवा P इंटू VR. ती व्हॅल्यू फक्त त्याच्यामध्ये पुटअप करून द्या. ठीक आहे, P इंटू VR
मायनस डब्ल्यू असं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर परत एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे. पीएफ इज इक्वल टू पी मायनस पी आय चा फॉर्म्युला काय येणार आहे बघा इथं. परत आयडियल मशीनसाठी एम ए इज इक्वल टू व्ही आर. एम ए म्हणजे काय डब्ल्यू अपॉन पी आय इज इक्वल टू व्ही आर. पी आय इज इक्वल टू काय येईल इथं पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. ती व्हॅल्यू फक्त पी आय मध्ये ठेवून द्या डब्ल्यू अपॉन व्ही आर. हे पूर्ण एक्सप्रेशन तुम्हाला द्यायचे आहे. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे बघा. डिफाइन लोड लॉस्ट इन फ्रिक्शन अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. गिव्ह एक्सप्रेशन ऑफ देम विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघा. महत्वाचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन. ठीक आहे. व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन एवढा क्वेश्चन फक्त तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात. त्यानंतर व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन अँड स्टेट इट्स यूज हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किंवा व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन स्टेट इट्स सिग्निफिकन्स हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर 2 मार्काला जर विचारलं व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन किंवा डिफाइन लॉ ऑफ मशीन तर तुम्हाला एवढंच लिहायचं आहे द इक्वेशन shows the relation between effort applied, load lifted with slope of graph and intercept is called as law of machine. ठीक आहे. इक्वेशन आहे P इज इक्वल टू काय दाखवते ते आपल्याला इट इज द रिलेशन बिटवीन द एम डब्ल्यू प्लस सी इन न्यूटन. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज द लॉ ऑफ मशीन. ठीक आहे. 2 मार्काला विचारलं तर एवढंच लिहा. त्यानंतर काय यूज किंवा त्याच म्हणतो आपण सिग्निफिकन्स. काय यूज आहे त्याचा फर्स्ट काय फाइंड आउट करतो बघा P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. बरोबर ना. पहिल्यांदा काय करतो आपण P टू फाइंड एफर्ट अप्लाइड टू द मशीन. ठीक आहे. सेकंड बघा त्यानंतर ह्याच्यावर आपण मॅक्झिमम एम ए चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मॅक्झिमम एम ए चा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन एम. त्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे मॅक्झिमम एम ए डिवाइडेड बाय व्ही आर इंटू 100. ठीक आहे. म्हणजे काय टू डिसाइड द टाइप ऑफ मशीन. मशीन कोणती आहे रिव्हर्सिबल आहे नॉन रिव्हर्सिबल आहे की आयडियल मशीन आहे. ठीक आहे. त्यानंतर टू फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन किंवा टू फाइंड द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द मशीन. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4 फॉर डिझाइन पर्पज जर इंजिनियर असणार आहे त्यासाठी टू डिझाइन द टाइप ऑफ मशीन. ठीक आहे. एवढे त्याचे युजेस आहेत 4 किंवा सिग्निफिकन्स आहेत 4. पहिला आहे टू फाइंड द एफर्ट अप्लाइड मशीन, टू डिसाइड द टाइप ऑफ मशीन, त्यानंतर टू फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन अँड फॉर द डिझाइन पर्पज द डिझाइन द टाइप ऑफ मशीन. त्यासाठी आपल्याला लॉ ऑफ मशीनचा यूज होतो. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये डायग्राम काढायची आहे तुम्हाला. बघा डायग्राम आहे आपली लॉ ऑफ मशीनची. त्याच्यामध्ये आपण लोड वर्सेस एफर्ट. लोड असेल एक्स ऍक्सिसला, एफर्ट असेल वाय ऍक्सिसला. त्यानंतर आपण ग्राफ पुटअप करतो. ठीक आहे. लोडला किती एफर्ट लावलेला आहे. ठीक आहे. पॉइंट्स असतील. स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स म्हणजेच काय असणार आहे लॉ ऑफ मशीन एम डब्ल्यू प्लस P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. ठीक आहे. त्यानंतर हा ओरिजिन हा असणार आहे आपला सी पॉइंट म्हणजे त्याला म्हणतो आपण वाय इंटरसेप्ट.
सी म्हणजे काय असणार आहे वाय इंटरसेप्ट, ते आपल्याला दाखवते की त्या मशीन मध्ये फ्रिक्शन किती झालेलं आहे. ठीक आहे, जर फ्रिक्शन जर 0 असेल तर हा ग्राफ तुमचा ओरिजिन पासून स्टार्ट होईल, त्या ग्राफला म्हणतो आपण आयडियल मशीन. ठीक आहे, तिथं फ्रिक्शन किती असणार आहे 0. ठीक आहे, त्यानंतर इथं आहे कोणत्याही दोन व्हॅल्यू कम्पेअर करून आपण काय करतो स्लोप ऑफ ग्राफ फाइंड आउट करतो. काय फॉर्म्युला त्याचा y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 किंवा इथं p2 मायनस p1 डिवायडेड बाय w2 मायनस w1. ठीक आहे, तर ह्याला म्हणतो आपण स्लोप म्हणजे असणार आहे आपला थिटा. असा पूर्ण तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, इथं जे कोऑर्डिनेट असेल हा पॉइंट, त्याचा कोऑर्डिनेट असेल x1 y1, हा पॉइंटचा कोऑर्डिनेट असेल x2 y2. ठीक आहे, अशा पर्यंत तुम्हाला 4 मार्क क्वेश्चन करायचं. लॉ ऑफ मशीन विचारलं, पूर्ण लॉ ऑफ मशीन, त्याचं इक्वेशन, नंतर ग्राफ काढा, नंतर युजेस किंवा सिग्निफिकन्स विचारले असेल तर लिहा. त्यानंतर ऍडिशनल क्वेश्चन विचारलेले आहे, व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन also gives expression for maximum MA and maximum efficiency of the machine. What is the law of motion? आता आपण बघितलेले एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला द्यायचे आपल्याला. मॅक्झिमम MA इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/m. ठीक आहे, त्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे पर्सेंटेज मध्ये मॅक्झिमम MA डिवाइडेड बाय VR इंटू 100. ठीक आहे, सोपं आहे बघा. 4 मार्क क्वेश्चन आहे. लॉ ऑफ मशीन दिले 1 मार्क मिळेल तुम्हाला, फॉर्म्युला दिले 1 मार्क मिळेल, मॅक्झिमम एमएचं एक्सप्रेशन दिलं फॉर्म्युला 1 मार्क, मॅक्झिमम एफिशियन्सीचा फॉर्म्युला 1 मार्क. 4 मार्काचा क्वेश्चन आहे आणि विचारलेला आहे, व्यवस्थित बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ द नेचर ऑफ ग्राफ्स. ठीक आहे, ग्राफ ड्रॉ करायचे तुम्हाला. 2 मार्काला विचारले कोणते 2 ग्राफ विचारतील, 4 मार्काला विचारले की कोणते 4 ग्राफ विचारतील 4 मार्काला. ठीक आहे, पहिला ग्राफ आहे लोड वर्सेस एफर्ट, दुसरा ग्राफ आहे लोड वर्सेस पर्सेंटेज इफिशियन्सी, तिसरा आहे लोड वर्सेस MA म्हणजे लोड वर्सेस मेकॅनिकल ऍडव्हांटेज, नंतर लोड वर्सेस आयडियल एफर्ट, लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे, 1 बाय 1 बघू आता आपण. पहिला आहे ग्राफ लोड वर्सेस एफर्ट, त्याला आपण असं पण लोड वर्सेस एफर्ट. ठीक आहे, आता हा ग्राफ म्हणजेच काय असणार आहे लॉ ऑफ मशीनचा. ठीक आहे, असणारे ग्राफ आहे लॉ ऑफ मशीन. ठीक आहे, इकडे आहे लोड, इकडे आहे एफर्ट. ठीक आहे, इकडे फ्रिक्शन होणार आहे P इज इक्वल टू MW प्लस C न्यूटन. हा असणार आहे C वाय इंटरसेप्ट ओरिजिन. ठीक आहे, परत इथं आता आपण जे फॉर्म्युले लिहिले होते तेच M इज इक्वल टू P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 इज इक्वल टू त्याला लिहिता येईल Y2 मायनस Y1 डिवायडेड बाय X2 मायनस X1. ठीक आहे, इथं जो पॉइंट असणार आहे तो असणार आहे X2 Y2, इथाचा पॉइंट असणार आहे तो असणार आहे X1 Y. हा असणार आहे तुमचा लोड वर्सेस एफर्टचा ग्राफ म्हणजे लॉ ऑफ मशीनचा ग्राफ. ठीक आहे, त्यानंतर सेकंड ग्राफ काय आहे लोड वर्सेस पर्सेंटेज इफिशियन्सी. हा ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे आणि हा येणार आहे तुमचा पॅराबोलिक कर्व मध्ये. ठीक आहे, आणि हा स्टार्ट होणार आहे ओरिजिन पासून एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ठीक आहे, इथे परत लोड येणार आहे तुमची पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे, ग्राफ स्टार्ट होईल तुमचं. ठीक आहे, कर्व मध्ये. ठीक आहे, जे तुम्ही पॉइंट घेतलेले आहेत त्या पॉइंट मध्ये असणार आहे लोड वर्सेस पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे, त्यानंतर नंबर 3 कोणता ग्राफ आहे लोड वर्सेस MA. लोड वर्सेस
मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. ठीक आहे, त्याचा पण सेम दोन्ही पण ग्राफ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस लोड हा MA ओरिजिन. ठीक आहे, परत सेम कर्व जेवढी काय व्हॅल्यू घेतलेली तेवढी. ठीक आहे, W वर्सेस मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आणि ही जी व्हॅल्यू असणार आहे तुमची ती असणार आहे मॅक्झिमम जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे आपला मॅक्झिमम MA इज इक्वल टू 1/m. ठीक आहे, पूर्ण इथपर्यंत. व्यवस्थित ग्राफ बघून घ्या. त्यानंतरचा ग्राफ आहे आपला लोड वर्सेस आयडियल एफर्ट. ठीक आहे, नंबर 4 लोड वर्सेस आयडियल एफर्ट म्हणजेच PI. बघा आयडियल एफर्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ग्राफ स्टार्ट होईल आपला ओरिजिन पासून. ठीक आहे, आयडियल मशीनचा ग्राफ किंवा आयडियल आहे तिथं फ्रिक्शन किती असणार आहे 0. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हा ग्राफ आहे लोड वर्सेस PI. लोड पुटअप करायचा एक्स ऍक्सिसला, आयडियल एफर्ट वाय ऍक्सिसला वर त्या व्हॅल्यू. ठीक आहे, हा ग्राफ असणार आहे लोड वर्सेस आयडियल एफर्ट. त्यानंतर लास्ट ग्राफ लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा आता फ्रिक्शनचा लॉस होणार आहे. दोन्ही ग्राफ सेम आहे, फक्त हा ग्राफ ओरिजिन पासून स्टार्ट झालाय, तो ओरिजिन पासून स्टार्ट होणार नाही. लोड एक्स ऍक्सिसला, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन वाय ऍक्सिसला. ग्राफ प्लॉट मध्ये आहे तुमचा लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. 5चे ग्राफ व्यवस्थित करून घ्या. बघा एका मार्कसाठी एक ग्राफ आहे, काहीच अवघड नाही. व्यवस्थित कर, व्यवस्थित काढा, स्ट्रेट लाईन व्यवस्थित काढा. ठीक आहे, नंतर बघा युनिट सेकंड अनालिसिस ऑफ फोर्सेस. याच्यामध्ये 2 मार्क आणि 4 मार्कचे थेरी क्वेश्चन्स आपण बघू. ठीक आहे, पहिला आहे बघा डिफाइन स्टॅटिक्स अँड डायनामिक्स. स्टॅटिक्स आणि डायनामिक्सची डेफिनेशन द्यायची आहे. बघा स्टॅटिक्स आणि डायनामिक्स दोन्ही पण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या ब्रांच आहेत. ठीक आहे, स्टॅटिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स which deals with the study of forces on the body if body is at rest condition, is called as the statics. ठीक है, स्टडी ऑफ फोर्सेस. बॉडी आहे, बॉडीवर फोर्सेस काय झाले ऍक्ट झाले, पण बॉडी कशी आहे ऍट रेस्ट कंडिशन मध्ये आहे, त्याला म्हणतो आपण स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, बॉडी आहे ऍट रेस्ट कंडिशन मध्ये. ठीक आहे, आता डायनामिक्स म्हणजे काय, परत सेम, इट इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस ऑन द बॉडी इफ द बॉडी इज इन मोशन. कशी असणार आहे, मोशन कंडिशन मध्ये असणार आहे, त्याला म्हणतो आपण डायनामिक्स. ऍज इट इज डेफिनेशन द्यायची तुम्हाला, इट इज द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस ऑन द बॉडी इफ द बॉडी इज इन मोशन, इज कॉल्ड एज द डायनामिक्स. ठीक आहे, त्यानंतर आहे डिफाइन स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी विथ एक्झाम्पल्स. बघा हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. डिफाइन स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी फक्त तुम्हाला येईल 2 मार्काला, विथ एक्झाम्पल्स म्हटलं की येईल ते तुम्हाला 4 मार्काला. आता स्केलर क्वांटिटी
स्केलार क्वांटिटी. आता स्केलार क्वांटिटी म्हणजे स्केल माहिती आहे आपल्याला. स्केलने फक्त काय आपण एकच डायमेन्शन मोजू शकतो. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? दोज फिजिकल quantities which have only magnitude, no direction, only magnitude, but no direction is called as the scalar quantity. Example काय सांगता येईल मग त्याला? लेंथ, मास अँड टाइम. ठीक आहे. त्यानंतर आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? आता दोज फिजिकल क्वांटिटी विच हॅव बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ठीक आहे. दोज फिजिकल क्वांटिटीज विच हॅव both magnitude as well as direction is called as vector quantity. अशा क्वांटिटी त्याला मॅग्निट्यूड पण असणार आहे, किती अमाऊंट मध्ये आहे, आणि डायरेक्शन कुठे चाललंय ते, त्याला काय म्हणतो आपण? वेक्टर क्वांटिटी. काय काय एक्झाम्पल सांगता येईल त्याचं? फोर्स, त्यानंतर वेलोसिटी, त्यानंतर ऍक्सलरेशन, ठीक आहे, स्पीड. काय असणार त्याचे एक्झाम्पल? ठीक आहे. क्वेश्चन आहे बघा, डिफाइन फोर्स अँड स्टेट इट्स युनिट. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स. 2 मार्क किंवा 4 मार्क साठी विचारतील. 2 मार्काला विचारले 2 असल्या, 4 मार्काला विचारले 4 ला. स्टेट द इफेक्ट ऑफ फोर्स. 2 मार्काला विचारतील, 2 मार्काला विचारले 2 असल्या, 4 मार्काला विचारले की 4 ला. ठीक आहे. आता फोर्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फोर्स? द एक्सटर्नल एजन्सी applied on the body change its state. ठीक आहे. एखाद्या बॉडीवर आपण काय केलं? एक्सटर्नल एजन्सी अप्लाय, एक्सटर्नल काहीतरी अप्लाय केलं, बॉडी काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्याची म्हणजे ऍट रेस्ट कंडिशन मध्ये असेल तर मोशन मध्ये जाईल, मोशन मध्ये असेल तर ऍट रेस्ट कंडिशन मध्ये. त्याची जी कंडिशन किंवा त्याची स्टेट चेंज होणार आहे ती कशामुळे झाली? तर ज्या एक्सटर्नल एजन्सीमुळे झालेली, त्या एक्सटर्नल एजन्सीला म्हणतो आपण फोर्स. किंवा ऑर मध्ये लिहू शकता, द एक्सटर्नल एजन्सी पुल और पुश ऑन द बॉडी. एखाद्या बॉडीला ढकलण्यासाठी किंवा ओढण्यासाठी जे काय आपण एक्सटर्नल बल लावलेलं त्याला म्हणतो आपण फोर्स. त्याचं युनिट काय आहे? युनिट असेल न्यूटन और किलोन्यूटन. ठीक आहे, न्यूटन किंवा किलोन्यूटन. त्यानंतर स्टेट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फोर्स. कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. फोर्स आपल्याला काय काय दाखवत आहे? बरोबर ना? काय काय दाखव? फोर्स काय काय दाखवतोय आपल्याला? पहिलं दाखवतोय ते मॅग्निट्यूड, किती अमाऊंट मध्ये आपण फोर्स अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ते काय दाखवतोय आपल्याला? नेचर कोणतं आहे? पुल आहे का पुश आहे? त्याला म्हणतो आपण सेन्स और नेचर. सेन्स और नेचर. पुल आहे का पुश आहे? ठीक आहे. फर्स्ट, सेकंड. पहिला आहे मॅग्निट्यूड, सेकंड आहे सेन्स और नेचर. ठीक आहे. थर्ड आहे डायरेक्शन. फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण असणार आहे. 3 नंबर दाखवते आपल्याला डायरेक्शन. 4 नंबर आहे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. कोणत्या पॉइंटवर आपण ऍप्लिकेशन केले, अप्लाय केले आहे? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे. ह्या 4 त्याच्या काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स आहेत.
ठीक आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? द क्वांटिटी ऑफ फोर्स, द क्वांटिटी ऑफ फोर्स किती अप्लाय केलेलं आहे, 10 न्यूटन, 20, 30, 40 काय असेल ते. ठीक आहे. सेन्स म्हणजे काय? पुल आहे का पुश आहे. ठीक आहे. सेन्स इंडिकेट पुल और पुश. म्हणजे हा एरो आहे, हा एरो आपल्याला डायरेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे. पॉइंट पासून काय आहे, पुल आहे का पॉइंट कड पुश आहे. ठीक आहे. मेन काय दाखवतो याच्यामध्ये, एरो हेड्स दाखवते. त्यानंतर आहे डायरेक्शन. ठीक आहे. द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स, द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स ते दाखवते आपल्याला डायरेक्शन, आणि कोणत्या पॉइंटवर ऍक्ट झालेला आहे. ठीक आहे. द पॉइंट ऍट विच द फोर्स इज ऍक्टिंग ऑन इट, कोणत्या पॉइंटवर ऍक्ट झालेला आहे. ठीक आहे. पॉइंट असणार आहे. ठीक आहे. ए बी आणि हा फोर्स आहे पी, कोणत्या पॉइंटवर ऍक्ट झालेला आहे, सी पॉइंट. ठीक आहे. तर याचे 4 कॅरेक्टरिस्टिक आहेत. 2 मार्काला विचारलं कोणते, 2 लिहा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. 4 मार्काला विचारलं की 4 तुम्हाला इथं लिहावं लागतील. ठीक आहे. त्यानंतर आहे इफेक्ट ऑफ फोर्स, काय काय इफेक्ट होणार आहे. ठीक आहे. बघा, इफेक्ट ऑफ फोर्स, एखादा बॉडी आहे, बॉडीवर काय केला आपण, फोर्स अप्लाय केला. इफेक्ट ऑफ फोर्स, तर त्या बॉडीवर कोणकोणते चेंजेस होतील त्याला म्हणतो आपण इफेक्ट ऑफ फोर्स. काय काय होणार आहे. द बॉडी इज ऍट रेस्ट कंडिशन और इन मोशन. एकतर बॉडी कशी रेस्ट कंडिशन मध्ये असेल तर ती मोशन मध्ये होणार आहे, किंवा मोशन मध्ये असेल तर फोर्स अप्लाय केल्यावर ती रेस्ट कंडिशन मध्ये होणार आहे. बघा, म्हणजे गाडी आहे, गाडीला काय करतो आपण, स्टार्ट करतो, गिअर टाकतो, रेस वाढवली, गाडी काय होती आपली मोशन मध्ये जाणार आहे. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण मोशन कंडिशन मध्ये. आणि परत गाडी जर थांबवायची असेल आपण काय करतो, ब्रेक अप्लाय करतो. बॉडी कशी राहणार आहे आपली, ऍट रेस्ट कंडिशन मध्ये. त्यानंतर नंबर 2, द बॉडी चेंज इट्स शेप अँड साइज. रबर आहे, रबर काय केलं आपण, दोन्हीकडे ताणलं, त्याला फोर्स अप्लाय केला, त्याचा शेप अँड साइज दोन्ही पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यानंतर नंबर 3, द बॉडी इज टर्न और रोटेट इट्स ओन ऍक्सिस, द बॉडी इज टर्न और रोटेट इट्स ओन ऍक्सिस. बॉडीला काय केलं आपण, फोर्स अप्लाय केला तर बॉडी कशी होणार, रोटेट. जसं आपण कपडे धुतल्यानंतर पिळतो बघा पाणी बाहेर काढण्यासाठी. ठीक आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी काय होणार आहे, टर्न किंवा रोटेट होणार आहे त्याच्या ओन ऍक्सिस सोबत. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4, द बॉडी इज कीप्ड इन इक्विलिब्रियम. फोर्स आपल्या बॉडी कशी येणार आहे, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येणार आहे. ठीक आहे. हे आहेत तुमचे इफेक्ट, कॅरेक्टरिस्टिक्स आणि इफेक्ट मध्ये डिफरन्स आहे. त्यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा, डिफाईन फोर्स सिस्टीम. ठीक आहे. डिफाईन फोर्स सिस्टीम 2 मार्काला विचारतील, किंवा डिफाईन फोर्स सिस्टीम, एक्सप्लेन 3 फोर्स सिस्टीम विथ स्केच. ठीक आहे. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. डिफाईन फोर्स सिस्टीमला 1 मार्क असेल. 3 सिस्टीम जर तुम्ही 3 एक्सप्लेन केले विथ नीट स्केच बरोबर असतील तर त्याला 3 मार्क मिळतील. राईट्स क्लासिफिकेशन ऑफ फोर्स सिस्टीम, एक्सप्लेन एनी वन इन डिटेल. ठीक आहे. क्लासिफिकेशन लिहायचे आहे पूर्ण, आणि त्यातला कोणताही एक तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे डिटेल मध्ये. ठीक आहे. असे हे 4 मार्काला मिळतील. आता बघा, फोर्स सिस्टीम किंवा सिस्टीम ऑफ फोर्सेस किंवा सेट ऑफ फोर्सेस म्हणजे काय. एखादी बॉडी आहे, त्या बॉडीवर 2 किंवा 2 पेक्षा जास्त फोर्सेस काय झाले, ऍक्ट झालेले आहेत, अशा सिस्टीमला म्हणतो आपण फोर्स सिस्टीम.
when two or more forces acting on a body is called as force system or set of forces किंवा सिस्टीम ऑफ फोर्सेस. ठीक आहे, बॉडीवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त फोर्स ऍक्ट झाले असतील तर त्याला म्हणतो आपण सिस्टीम ऑफ फोर्सेस. आता फोर्स सिस्टीमचे मेन दोन टाइप्स आहेत. पहिला आहे कोप्लॅनर फोर्स सिस्टीम, सेकंड आहे नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. कोप्लॅनर फोर्स सिस्टीम मध्ये चार टाइप्स: कोलिनियर फोर्स सिस्टीम, कॉन्करंट फोर्स सिस्टीम, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आणि पॅरलल फोर्स सिस्टीम. पॅरलल फोर्स सिस्टीम मध्ये परत दोन टाइप्स: लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम आणि अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. त्यानंतर आहे नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. त्याच्यामध्ये तीनच टाइप्स आहेत: कॉन्करंट फोर्स सिस्टीम, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम, पॅरलल फोर्स सिस्टीम मध्ये परत दोन: लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम आणि अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे, हे आहे तुम्हाला क्लासिफिकेशन. एवढं क्लासिफिकेशन लिहिले की तुम्हाला 2 मार्क मिळतील. ठीक आहे, त्यानंतर बघू डिटेल मध्ये फोर्स सिस्टीमचे टाइप्स विथ नीट स्केच. ठीक आहे, बघा पहिला आहे मेन दोन टाइप्स आहेत: कोप्लॅनर फोर्स सिस्टीम आणि नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. आता कोप्लॅनर फोर्स सिस्टीम म्हणजे काय? द फोर्स सिस्टीम ऍक्टिंग ऑन वन प्लेन ओनली. आता आपल्याला माहिती आहे टोटल 3 प्लेन असतील: एक्स, वाय आणि झेड. ठीक आहे, तर ही सिस्टीम ऑफ फोर्सेस कोणत्या तरी एकाच प्लेन मध्ये पाहिजे, एकतर एक्स मध्ये किंवा वाय मध्ये किंवा झेड मध्ये. अशा प्लेन सिस्टीमला म्हणतो आपण कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. कोणत्याही एकाच सिस्टीम मध्ये पाहिजे, F1 F. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. कोणत्याही एकाच प्लेन मध्ये फोर्स सिस्टीम पाहिजे. द फोर्स सिस्टीम ऍक्टिंग ऑन वन प्लेन ओनली इज कॉल्ड एज कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. आता नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम म्हणजे काय? द फोर्स सिस्टीम ऍक्टिंग ऑन डिफरंट प्लेन. तिन्ही मध्ये पाहिजे, तिन्ही पैकी 2 मध्ये पाहिजे, कुठेही असू द्या, त्याला म्हणतो आपण नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. F1, F2, F3, F4. ठीक आहे, डायग्राम असते, डायग्राम व्यवस्थित काढा घ्या, डायग्रामला मार्क आहेत. ठीक आहे, आता ही जे फोर्स सिस्टीम ह्या तिन्ही प्लेन मध्ये ऍक्ट आहे, त्यामुळे त्याला म्हणतो आपण नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त कोप्लॅनर फोर्स सिस्टीम मध्ये फक्त कोलिनियर फोर्स सिस्टीम एक टाइप आहेत, बाकीचे उरलेले हे 3 आहेत: कॉन्करंट, नॉन कॉन्करंट आणि पॅरलल. हे दोन्ही मध्ये पण काय सेम आहेत. आता कोलिनियर, लिनियर म्हणजे काय? एका सरळ रेषेमध्ये. द सिस्टीम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ स्ट्रेट लाईन. सिस्टीम ऑफ फोर्सेस आहेत किंवा नंबर ऑफ फोर्स ऍक्ट झालेले ते एकाच लाईन मध्ये ऍक्ट झाले असेल तर त्याला म्हणतो आपण कोलिनियर फोर्स सिस्टीम. द सिस्टीम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ स्ट्रेट लाईन. F1, F2, F3, F4, F5. Number of forces acting on a straight line. This type of force system is called as the collinear force system. Then next type is concurrent force system. Concurrent means one point. The system of forces acting at the same point. Number of forces is acting on a same point, or acting away from the point, or acting on the point. This force system is called as the concurrent force system. The force system आहे ती एकाच पॉइंट कडून स्टार्ट होत असेल किंवा एकाच पॉइंट कडे येत असेल, अशा सिस्टीम ऑफ फोर्सेसला आपण म्हणतो कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ऍक्टिंग ऑन अ पॉइंट असेल किंवा ऍक्टिंग टुवर्ड्स पॉइंट असेल किंवा अवे फ्रॉम द पॉइंट असेल, पण सेम पॉइंट वर असतील, अशा टाइपच्या फोर्स सिस्टीमला म्हणतो आपण कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ठीक आहे, त्यानंतरची सिस्टीम आहे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. द सिस्टीम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऍट डिफरंट पॉइंट. प्रत्येक फोर्सचा पॉइंट काय असणार आहे? वेगळा असणार आहे, किंवा 2 फोर्स एकाच पॉइंटवर असतील, पण नंबर ऑफ सिस्टीम ऑफ फोर्सेस हे वेगवेगळ्या डिफरंट पॉइंटवर ऍक्ट झाले असतील, अशा फोर्स सिस्टीमला म्हणतो आपण नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा F1,
F2, F3, F4, F5, F6, F7 फोर्स आहेत. नंबर ऑफ फोर्स आहेत. या सगळ्या प्रत्येकाचे पॉईंट काय आहेत, वेगवेगळे आहेत. तर अशा सिस्टीमला म्हणतो आपण नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4 पॅरलल फोर्स सिस्टीम असणार आहे. पॅरलल म्हणजे माहिती आपल्याला आता समांतर. ठीक आहे. when the number of forces or system of forces remains parallel to each other is called as the parallel force system. number of forces आहेत ते कसे असतील, एकमेकांना पॅरलल असतील. अशा सिस्टीमला म्हणतो आपण पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे. आणि दोन फोर्स आहेत F1, F2, F3, F4 आणि F5. त्यामधले दोन्ही मधला स्पॅन असेल L1, L2, L3, L4 म्हणजे लेंथ बिटवीन द टू फोर्सेस. त्यानंतर याच्यामध्ये परत सब लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. लाईक म्हणजे काय, नंबर ऑफ सिस्टीम ऑफ फोर्सेस आहेत त्यांचे डायरेक्शन कसे असणार आहे, सेम असणार आहे. अपवर्ड तर अपवर्ड, डाऊनवर्ड, लेफ्ट तर लेफ्ट, राईट टू राईट. ठीक आहे. when the number of forces have same direction, बघा काय, सेम डायरेक्शन इज कॉल्ड एज द लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. एक तर अपवर्ड तर अपवर्डच पाहिजे, डाऊनवर्ड तर डाऊनवर्डच पाहिजे. ठीक आहे. लेफ्ट तर लेफ्टच पाहिजे किंवा राईट तर सगळी राईटच पाहिजे. अशाला काय म्हणतो आपण, लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. अनलाईक म्हणजे काय, ऑपोजिट किंवा डिफरंट डायरेक्शन मध्ये पाहिजे. when the number of forces have opposite direction is called as the unlike parallel force system. अपोजिट म्हणजे काय, एक अपवर्ड आहे, एक डाऊनवर्ड आहे, परत एक अपवर्ड आहे, एक डाऊनवर्ड आहे, एक लेफ्ट आहे, दुसरा राईट आहे, परत लेफ्ट आहे, राईट आहे. ठीक आहे. अशा फोर्स सिस्टीमला म्हणतो आपण अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे. क्वेश्चन व्यवस्थित बघा काय विचारलेला होता, त्यानुसार त्याचं आन्सर लिहा. पण डायग्राम काढणं मस्त आहे. कोणताही पेपर असू दे तुमचा थेरॉटिकल, त्याच्यामुळे डायग्राम जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे डायग्राम व्यवस्थित काढा, बरोबर काढा, ऍक्युरेट काढा. महत्वाचा क्वेश्चन आहे, डिफाईन मोमेंट ऑफ अ फोर्स स्टेट इट्स SI युनिट. ठीक आहे. आता मोमेंट म्हणजे काय, ठीक आहे, मोमेंट म्हणजे काय, जेव्हा एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीवर काय झालेलं आहे, फोर्स अप्लाय झालेला आहे. फोर्स अप्लाय झाल्यामुळे ही बॉडी काय होणार आहे, रोटेट होणार आहे इट्स ओन ऍक्सिस. तर त्या फोर्समुळं ती बॉडी जी रोटेट होणार आहे, त्या रोटेटिंग इफेक्टला किंवा टर्निंग इफेक्टला म्हणतो आपण मोमेंट ऑफ अ फोर्स. ठीक आहे. बघा, अ फोर्स व्हेन ऍक्ट ऑन अ बॉडी प्रोड्यूस द टर्निंग इफेक्ट और रोटेशनल इफेक्ट इज कॉल्ड एज द मोमेंट ऑफ द फोर्स. एखाद्या बॉडीवर आहे फोर्स अप्लाय झाल्यामुळे ती बॉडी काय होणार आहे, टर्न होणार आहे किंवा रोटेट होणार आहे. त्याच्या इफेक्टला म्हणतो आपण मोमेंट ऑफ अ फोर्स. बघा, हा फोर्स आहे, फोर्स युनिट माहिती आहे आपल्याला काय आहे, किलोन्यूटन और न्यूटन.
आणि सपोज काय कुठे मोमेंट घेतो आपण, पॉइंट ए ला काय घेणार आहे, मोमेंट घेणार आहे. ठीक आहे. आणि हे दोन्ही मधलं डिस्टन्स आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला कन्सिडर करू आपण डी. ठीक आहे. तर ह्याचं युनिट काय होणार आहे मग, आता डिस्टन्स कशामध्ये असते आपल्याला माहिती आहे, मीटर किंवा मिलीमीटर मध्ये, मीटर और mm, आणि फोर्स आहे आपला किलोन्यूटन आणि न्यूटन मध्ये. ठीक आहे. तर याचं युनिट काय होणार आहे, दोन्ही मध्ये पण काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजे याचं युनिट काय येईल, याचा युनिट ऑफ मोमेंट इज न्यूटन mm, किलोन्यूटन mm, न्यूटर मीटर किंवा किलोन्यूटन मीटर. हे 4 युनिट आहेत. या 4 पैकी कोणतेही एक युनिट तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. इट इज ऑल्सो डिफाईन ॲज, बरं त्याची डेफिनेशन दुसरी होईल काय, इट इज ऑल्सो डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स अँड अ पॉइंट विच द मोमेंट हॅज टू बी टेकन. बघा, फोर्स मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स माहिती आहे, पण परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणत्या पॉइंट मधले, जिथं लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स ऍक्ट झालंय आणि ज्या पॉइंटला आपल्याला काय घेणार आहे, मोमेंट घेणार आहे, त्या दोन्ही पॉइंट मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, डी. आता हे डिस्टन्स कशामध्ये असते, मीटर किंवा mm मध्ये. तर मोमेंट इज इक्वल टू काय असणार आहे, इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स अँड द पॉइंट ऑफ मोमेंट हॅज टू बी टेकन. ठीक आहे. व्यवस्थित बघा, ह्याच्यावरून आपल्याला मोमेंटचा फॉर्म्युला देता येईल, m इज इक्वल टू एफ इंटू डी. एफ म्हणजे फोर्स, डी म्हणजे 2 पॉइंट मधलं डिस्टन्स. ठीक आहे. आणि हे बेसिक कन्सेप्ट आहे मोमेंट, कारण आपल्याला जो आपला थर्ड युनिट आहे इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये आपल्याला मोमेंट सारखी यूज करावी लागते. त्यामुळे मोमेंट इज इक्वल टू लक्षात ठेवायचं, मोमेंट इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर आहे कपल. बघा काय आहे कपल. आता जनरली कपल म्हणजे माहिती आहे आपल्याला, कपल म्हणजे किती जण असणार आहेत, 2 जण. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण कपल. आता ह्याच्यामध्ये बघा 2 मार्काचा क्वेश्चन आहे, डिफाईन कपल. त्यानंतर 4 मार्काचा क्वेश्चन आहे, स्टेट द 4 प्रॉपर्टीज ऑफ अ कपल. त्यानंतर परत 4 मार्काचा क्वेश्चन आहे, स्टेट द 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कपल. ठीक आहे. तिन्हीपैकी कोणताही एक क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. आता कपल म्हणजे काय, फोर्स किती असणार आहेत, 2. ठीक आहे. बघा, व्हेन अ 2 इक्वल, दोन्ही पण फोर्स कसे असणार आहेत, इक्वल. व्हेन 2 इक्वल unlike parallel non-collinear forces acting on a body, then the couple is formed and body start rotating about in axis of rotations. एक बॉडी आहे, ठीक आहे, कन्सिडर करा. या बॉडीवर काय झाले, 2 इक्वल फोर्सेस आहेत. बघा 2 कसे आहेत, इक्वल फोर्सेस आहे, F1 आणि F2. दोन्हीची क्वांटिटी सेम आहे, F1 इज इक्वल टू F2. बघा 2 इक्वल अनलाइक पॅरलल बघितले आपण, फोर्स सिस्टीमचे टाइप्स बघितले. अनलाइक पॅरलल म्हणजे काय, एक फोर्स डाऊनवर्डला चाललाय, दुसरा फोर्स अपवर्डला चाललेला आहे. नॉन कोलिनियर, एका सरळ स्ट्रेट लाईन मध्ये नाहीत असे फोर्सेस ज्यावेळेस बॉडीवर काय होणार आहेत, ऍक्ट होणार आहे, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, कपल फॉर्म होणार आहे. आता बघा हा फोर्स इकडे चाललाय ना, हा फोर्स इकडे चाललाय, म्हणजे बॉडी कशी होणार आहे आपली, रोटेट त्याच्या ओन ऍक्सिसला किंवा एखाद्या पॉइंटवर. तर अशा सिस्टीमला म्हणतो आपण कपल. ठीक आहे. व्हेन अ 2 इक्वल अनलाइक parallel non-collinear forces acting on a body, then the couple is formed and body start rotating about its axis of rotations. आता त्याचे एक्झाम्पल सांगता येईल बघा. ज्यावेळेस काय करतोय आपण, पहिलं एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस आपण सायकल चालवतो बघा, बरोबर ना, सायकल चालवलेलं 2 पायाच्या खाली पॉइंटेल असते, बरोबर. आपण काय करतो, तो फिरवतो, म्हणजे जे पॉइंटेल असणार आहे ते दोन्ही पॉइंटेलवर काय आहे, आपले 2 इक्वल आणि अपोजिट फोर्सेस काय होते, फॉर्म होते. त्याच्यामुळे ते पॉइंटला काय होतंय, बरोबर गोल गोल फिरतं, त्याला म्हणतो आपण कपल. किंवा 4 व्हीलर असेल, स्टेरिंग असते बघा, है ना,
स्टेअरिंग काय करतो आपण, फिरवतो हाताने, बरोबर ना. इथं दोन हाताने काय करतो, दोन इक्वल फोर्स काय करतो, अप्लाय करतो. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अ कपल. ठीक आहे. त्यानंतर आहे स्टेट 4 प्रॉपर्टीज ऑफ अ कपल. आता प्रॉपर्टीज काय आहेत, कपल कसं ओळखायचं. ठीक आहे. आता डेफिनेशन मध्ये बघितले, कपल इज फॉर्म ड्यू टू टू इक्वल अपोजिट पॅरलल अँड कोलिनियर फोर्सेस. दोन फोर्स कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत, पण अनलाईक पॅरलल असणार आहेत किंवा अपोजिट पॅरलल असणार आहेत, आणि दोन्ही पण कसे असणार आहेत, नॉन कोलिनियर, बघा नॉन कोलिनियर फोर्सेस असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, मोमेंट ऑफ ए कपल ऍट एनी पॉइंट इज कॉन्स्टंट. कोणत्याही पॉइंटवर मोमेंट घ्या, सपोज ए आहे, हा पॉइंट बी आहे, पॉइंट ए वर जेवढी मोमेंट असणार आहे तेवढीच पॉइंट बी वर काय असणार आहे, मोमेंट असणार आहे. म्हणजेच कपल ए पॉइंट वर आणि बी पॉइंट वर कपल दोन्ही पण काय असणार आहे, सेम असणार आहे. क्वांटिटी ऑफ कपल किंवा अमाऊंट ऑफ कपल ऍट एनी पॉइंट इज इक्वल किंवा इज कॉन्स्टंट. त्यानंतर थर्ड आहे, मोमेंट ऑफ अ कपल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ अ फोर्स अँड आर्म ऑफ अ कपल. कपल म्हणजेच काय आहे, एक प्रकारची मोमेंट आहे. ठीक आहे. तर मोमेंटचं बघितलं, मोमेंट काय आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, सेम. मोमेंट ऑफ अ कपल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द फोर्स अँड आर्म ऑफ द कपल. कपल म्हणजे काय असणार आहे, फोर्स, प्रोडक्ट ऑफ द फोर्स अँड आर्म ऑफ द कपल. आर्म म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. ठीक आहे. त्यानंतर द रिझल्टंट ऑफ अ फोर्स ऑफ अ कपल इज इक्वल टू द 0. बघा रिझल्टंट जर काढलायचा, बघा रिझल्टंट दोन्ही पण क्वांटिटी, दोन्ही पण फोर्सच्या क्वांटिटी काय आहेत आपल्या, सेम आहेत. F1 इज इक्वल टू F2. त्यात कन्सिडर केलं आपण F1. रिझल्टंट माहिती आहे, रिझल्टंट मध्ये काय करतो आपण, समेशन करतो एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शनच्या फोर्सेस मधलं. ठीक आहे. पण इथं कोणते फोर्स, व्हर्टिकल फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. ठीक आहे. F1 कुठं चाललेला आहे, अपवर्ड, तो कन्सिडर केला आपण पॉझिटिव्ह. त्यानंतर हा F1 चाललेला आहे डाऊनवर्डला. F1 मायनस F1 म्हणजे काय, रिझल्टंट किती आलेला आहे आपला, 0. म्हणजे रिझल्टंट ऑफ अ फोर्स ऑफ अ कपल इज इक्वल टू द 0. ठीक आहे. 4 प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर 5वी प्रॉपर्टीज आहे बघा, द कपल इज बॅलन्स बाय अप्लाइंग अनदर कपल ऑफ इक्वल अँड अपोजिट सेन्स. ठीक आहे. परत सांगतो, एक बॉडी आहे, त्या बॉडीवर काय झालेले आहे, कपल ऍक्ट झालेले. ठीक आहे. कन्सिडर करा, हे काय कपल आहे. आता हे कपल कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आता ह्या कपलला काय करायचं, आपल्याला बॅलन्स करायचंय. बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचंय, तेवढ्याच अमाऊंटचं कपल काय करायचं, इकडे फॉर्म करायचं आपल्याला. पण कसं असणार आहे, अनदर कपल इज इक्वल, दोन्हीचे अमाऊंट किंवा दोन्हीची क्वांटिटी सेम असणार आहे, पण अपोजिट सेन्स. जर एक कपल कसं आहे, अँटी क्लॉकवाईज असेल, तर हे कपल कसं असणार आहे, क्लॉकवाईज. हे दोन्ही कपल असे बॅलन्स होणार आहेत. म्हणजे जर कपल आपल्याला जर बॅलन्स करायचं असेल, तर अनदर कपल कसं अप्लाय करायचं, इक्वल क्वांटिटी मध्ये किंवा इक्वल अमाऊंट मध्ये, पण अपोजिट इन नेचर. एक कपल जर अँटी क्लॉकवाईज असेल, तर त्याला क्लॉकवाईज कपलने आपल्याला काय करायचंय, बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. बघा एक क्वेश्चन, स्टेट द 4 प्रॉपर्टीज ऑफ अ कपल आणि स्टेट 4 कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कपल. दोन्हीचं पण आन्सर सेमच आहे. ठीक आहे. कन्फ्युज व्हायचं नाही. प्रॉपर्टीज विचारू द्या किंवा कॅरेक्टरिस्टिक विचारू द्या. ठीक आहे. कोणत्याही 4 तुम्हाला लिहायचे आहेत. 5 एक्सप्लेन केले आहेत. 5 पैकी कोणते जे सोप्या वाटते तुम्ही त्या 4 लिहा. डायग्राम काढली तर अजून बेटर राहील. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स और लॉ ऑफ द ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स. ठीक आहे. 2 मार्काचा क्वेश्चन आहे याच्यावर. स्टेट द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट लिहायचे आणि डायग्राम काढायचे. बघा स्टेटमेंट काय आहे, इफ द, बघा समजून सांगतो अगोदर, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स आहे. ठीक आहे. सपोज हे रिजिड बॉडी आहे, त्या रिजिड बॉडीवर 2 पॉइंट घेतलेले आपण, ए आणि बी. ठीक आहे. आता ए आणि बी दोन्ही पण काय एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. दोन्ही पण काय आहेत, एखाद्या
स्ट्रेट लाईन मध्ये आहेत आणि हा ए पॉइंट वर आपण काय केलेलं आहे, फोर्स ऍक्ट केलेला आहे एफ. ठीक आहे, तर बी आणि ए आणि बी हे दोन्ही पण पॉइंट काय आहेत, एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. तर अमाऊंट ऑफ फोर्स किंवा क्वांटिटी ऑफ फोर्स ए आणि बी या दोन्ही पण पॉइंट वर काय असणार आहे, सेम असणार आहे. अशी क्वांटिटी ऑफ सेम आहे बाय द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. याच लॉला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिव्ह ऑफ फोर्स. ठीक आहे, बघा काय, इफ अ फोर्स ऍक्ट ऍट अ पॉइंट ऑन अ रिजिड बॉडी, it is assumed to act at any other point on the line of action of a force within the same body. Suppose A आणि B रिजिड बॉडीवर दोन पॉइंट आहेत, दोन्ही पण एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे. तर ह्याच्यावर जाणारी लाईन ऑफ ऍक्शन ऑफ अ फोर्स, या लाईनवर अमाऊंट ऑफ फोर्स किंवा क्वांटिटी ऑफ फोर्स काय राहणार आहे, सेम राहणार आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त स्टेटमेंट आणि डायग्राम काढायचे आहे 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित लिहा. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, स्टेट द ट्रायंगल ऑफ फोर्सेस. स्टेट द ट्रायंगल ऑफ फोर्सेस विदिन द स्केच. ठीक आहे, विथ स्केच अँड स्टेट इट्स यूज. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. बघा ट्रायंगल माहिती आहे आपल्याला, ट्रायंगलला किती साइड असतात, 3. ठीक आहे, ट्रायंगल आहे, ट्रायंगलला आहेत 3 साइड आपल्या. ठीक आहे, त्या ट्रायंगल ऑफ, त्या ट्रायंगलवर जर फोर्सेस ऍक्ट झाले तर त्याचा लॉ ऑफ काय असेल, त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ ट्रायंगुलर फोर्सेस किंवा ट्रायंगल ऑफ फोर्सेस. ठीक आहे, बघा, इफ 2 forces acting simultaneously on a body can be represented in magnitude and direction by the 2 sides of a triangle taken in order. बघा ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या 2 साइडला काय झाले आहेत, फोर्स ऍक्ट झालेले आहेत. ठीक आहे, ट्रायंगलच्या 2 साइडला काय झालेले आहेत, फोर्स ऍक्ट झालेले आहेत. टेकन इन ऑर्डर म्हणजे कन्सिडर करा 2 फोर्सेस आहेत पी आणि क्यू मॅग्निट्यूड मध्ये, विथ डायरेक्शन आहे, थिटा. ठीक आहे, बघा परत सांगतो, इफ 2 forces acting simultaneously on a body, 2 फोर्स काय झालेत, ऍक्ट झालेले आहेत, कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड विथ पी अँड क्यू अँड डायरेक्शन विल बी थिटा बाय द 2 sides ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या 2 साइडला काय झालेले आहेत, ऍक्ट झालेले आहेत. देन द रिझल्टंट मे बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द 3rd side ऑफ अ ट्रायंगल इन ऑपोजिट सेन्स. बघा तर रिझल्टंट कोणत्या साईडला असणार आहे, उरलेल्या 3ऱ्या साईडला. पण जर फोर्सेस कसे असतील, दोन्ही पण क्लॉकवाईज असेल तर रिझल्टंट हा तुमचा अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल किंवा अपोजिट सेन्स मध्ये असेल. तर दोन्ही फोर्सेस कसे असतील, राईट साईडला असतील तर रिझल्टंट कसा असणार आहे, लेफ्ट साईडला असतील. दोन्ही फोर्सेस अपवर्ड साईडला असतील तर रिझल्टंट डाऊनवर्ड साईडला असणार आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये आपण थोडं 4 मार्काचा क्वेश्चन आहे, स्केच समजून घेऊ. ठीक आहे, आता बघा पी आणि क्यू 2 फोर्सेस आहेत, कुठे ऍक्ट झालेले आहेत, बाय द साइड्स ऑफ अ ट्रायंगल, 2 sides ऑफ अ ट्रायंगल विथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता ही जी आपली डायग्राम त्यामध्ये आपण त्याला स्पेस डायग्राम मध्ये कन्वर्ट करू. स्पेस डायग्राम म्हणजे काय, एक फोर्स काय करायचा आपल्याला 2 कॅपिटल लेटर मध्ये डिवाइड करायचा आहे. ठीक आहे, आता पी हा फोर्स आहे, आपण ए आणि बी या 2 कॅपिटल लेटर्स म्हणजे स्पेस मध्ये काय करतो, डिवाइड केलेला आहे. पी 2 ह्याच्यामध्ये ए आणि बी, आणि क्यू हा बी आणि ए मध्ये. ठीक आहे, तर बघा हा पी आहे, पहिला फोर्स स्पेस कोणता आहे आपला, ए. ए पासून पी ची क्वांटिटी कशी, पी कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, बरोबर काय केली, हॉरिझॉन्टल लाईनला पॅरलल काढली. कोणत्या ह्याच्यामध्ये आहे तो, बी. ठीक आहे, त्यानंतर बी हा, बी नंतर क्यू, परत काय करू, क्यू आणि क्यू जो आहे तो बी आणि पी, सी हा स्पेस मध्ये काय करू आपण, डिवाइड करू. ठीक आहे, आता हा कसा चाललेला आहे, इन्क्लाइन चाललेला आहे, याला बरोबर पॅरलल लाईन. ठीक आहे, बघा पी आणि हा क्यू.
आता इकडे ह्याच्यामध्ये बघा काय स्टेटमेंट, इफ द टू फोर्सेस ऍक्टिंग सायमल्टेनियसली ऑन अ बॉडी कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर, then the represented may be represented in magnitude and direction by the third side of a triangle in opposite side. आता राहिलेली कोणती साइड आहे, तर रिझल्टंट कसा ऍक्ट होणार आहे, उरलेल्या तिसऱ्या साइड, पण अपोजिट इन सेन्स. अपोजिट म्हणजे आता हा इकडे चाललाय हा इकडे चाललाय, म्हणजे कसा येणार आहे, खाली. हा असणार आहे आपला रिझल्टंट. ठीक आहे, तर ही असणार आहे तुमची नंबर 2 वेक्टर डायग्राम. हे फोर्स काय केले याच्यामध्ये आपण दाखवलेले. ठीक आहे, बघा काय स्टेट द ट्रायंगल ऑफ लॉ ऑफ फोर्सेस विथ नीट स्केच. 3 मार्क आहे, 2 मार्क स्टेटमेंटला असतील, 1 मार्क डायग्रामला असेल. त्यानंतर यूज म्हटले, स्टेट्स इट्स यूज. एक जरी यूज दिला तरी एका यूजला 1 मार्क आहे. ठीक आहे, काय ह्याचा यूज, टू फाइंड आउट, टू फाइंड द रिझल्टंट, टू फाइंड रिझल्टंट. रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ फोर्सेसचा यूज होणार आहे. त्यानंतर सेकंड आहे ऍज प्रॅक्टिकली टू डिझाइन द इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स. इंजिनिअरिंग स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी जसे ट्रस आहे, ब्रिज आहे, हे डिझाईन करण्यासाठी काय होतं आपल्याला लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ फोर्सेसचा काय होतो यूज होतो. ठीक आहे, बघा स्टेटमेंट 2 मार्क, डायग्राम 1 मार्क आणि 2 पैकी 1 यूजल्या 1 मार्क, असा 4 मार्काचा हा क्वेश्चन्स आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. बघा स्टेट द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. कशाचा आहे, पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे माहिती आहे आपल्याला, त्याच्या समोर साइड काय असणार आहे, पॅरलल टू इच अदर, त्याला म्हणतो आपण पॅरलेलोग्राम. हे डायग्राम फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, डायग्राम वरून तुम्हाला बरोबर स्टेटमेंट लक्षात येणार आहे. बघा काय दिले, इफ द टू फोर्सेस ऍक्टिंग सायमल्टेनियसली ऍट अ पॉइंट ऑन द बॉडी. कन्सिडर करा ही एक बॉडी आहे, या बॉडीवरचा हा पॉइंट आहे O. ठीक आहे, कन्सिडर द पॉइंट अँड टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द पॉइंट कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा 2 फोर्स आहेत, या कन्सिडर केला आपण 2 फोर्सेस आहे, हा P आणि Q विथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ 2 ऍडजसंट ऑफ साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. एका पॉइंटवर 2 फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत, P आणि Q विथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन थिटा विथ द 2 साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्रामचे 2 साइडवर 2 फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत, P आणि Q विथ डायरेक्शन थिटा. देन द रिझल्टंट कॅन बी शोन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर रिझल्टंट कुठं असणार आहे, कुठं दाखवायचं आपल्याला, द रिझल्टंट कॅन बी शोन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम. बाय द डायगोनल. आता डायगोनल म्हणजे काय असणार आहे, हा डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ दिस 2 फोर्सेस. आता बघा दोन्ही अपोजिट साइड काय, दोन्ही पण एकमेकांना पॅरलल आहे. इथे जेवढी क्वांटिटी असणार आहे फोर्सची तेवढीच इथं असणार आहे, इथे जेवढी क्वांटिटी असणार आहे तेवढीच इथं असणार आहे. म्हणजे रिझल्टंट कुठं पासिंग होणार आहे, फ्रॉम द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम इंटरसेक्शन ऑफ दीज 2 पॉइंट्स. म्हणजे इथं काय असणार आहे तुमचा रिझल्टंट. ठीक आहे, बघा हा पॉइंट आहे P आणि Q, हे 2 फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत 2 sides of a parallelogram. Magnitude of these 2 forces with direction point O. Then the resultant is passing through the diagonal of these 2 sides and intersection of 2 forces. ठीक आहे, इथे असणार आहे P, इथे असणार आहे हा. ठीक आहे, डायग्राम काढायचे. 2 मार्काला आहे, स्टेटमेंटला 2 मार्क आहे, डायग्राम काढले तर अजून बेटर राहील. ठीक आहे, डायग्राम सोपी त्यामुळे डायग्राम काढा. ठीक आहे, परत सांगतो बघा, पॅरलेलोग्रामला 4 साइड आहेत, त्यापैकी 2 साइडला फोर्स ऍक्ट झालेले आहेत विथ मॅग्निट्यूड P अँड Q अँड डायरेक्शन थिटा. देन द रिझल्टंट इज पासिंग थ्रू द डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम. ठीक आहे, रिझल्टंट कुठे होणार आहे, डायगोनल
of a parallelogram and passing through the intersection of these two forces. ठीक आहे, जिथे दोन फोर्सचं इंटरसेक्शन होणार आहे तिथून काय होणार, तो रिझल्टंट तिथून पास होणार आहे. ठीक आहे, थोडस रिवाइज करू आपण. जर याच्यामध्ये बघा एक्झाम्पल मध्ये विचारतात, एक तर तुम्हाला दोन फोर्सेस दिले असतील पी आणि क्यू आणि थिटा दिले असतो. काय दिले असतो गिवन ह्याच्यामध्ये पी क्यू अँड थिटा. काय काढावं होतं आपल्याला रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा. ठीक आहे, तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थिटा. आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ q sin थिटा डिवाइडेड बाय p प्लस q cos थिटा. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि हा फॉर्म्युला कुठं अप्लाय करायचा आहे तुम्हाला दोन फोर्सेस बघा, दोन फोर्सेस आणि एक अँगल दिलेला असेल त्यावेळेस लॉ ऑफ पॅरॅललोग्रामचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. आता ह्याचा यूज काय आहे, सेम टू फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. ठीक आहे, युजेसची गरज नाहीत पण तरी पण. त्यानंतरचा क्वेश्चन आहे स्टेट लिमिटेशन्स ऑफ लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस. बघा काय लिमिटेशन्स, त्याच्यावर दुसरा क्वेश्चन येईल तुम्हाला, स्टेट द कंडिशन्स ऑफ लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस किंवा डिसएडवांटेजेस ऑफ लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे, आता लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस काय कंडिशन आहे किंवा काय लिमिटेशन आहे, तर नंबर 1 फर्स्ट आहे ओनली टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ पॉइंट ऑन द बॉडी. किती, फक्त दोनच फोर्स ऍक्ट झालेले पाहिजे. ठीक आहे, सेकंड कंडिशन आहे दीज टू फोर्सेस आर कॉन्करंट. कसे पाहिजेत, कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंट पासून निघलेले पाहिजेत किंवा एकाच पॉइंटवर ऍक्ट झालेले पाहिजेत. ठीक आहे, त्यानंतर तिसरी कंडिशन आहे these two forces are away from the point. कंडिशन काय, दोन्ही फोर्स आहेत ते दोन्ही काय पाहिजे, त्या पॉइंट पासून लांब गेलेले पाहिजेत. ठीक आहे, किंवा असं जरी दिलं असेल तुम्हाला, ठीक आहे, हा कोणता आहे फोर्स क्यू, पी आणि क्यू, आणि हा पी आहे. ठीक आहे, दोन्हीची डायरेक्शन आहे थिटा, पण घेताना हा हाफ कसा घ्यायचा मग तुम्हाला, हा पी आणि हा क्यू. रिमेनिंग राहिलेला हा थिटा दिलेला असेल तर थिटा हा काढायचा असेल तर 180 म्हणून काय करायचा, हा थिटा मायनस करून हा थिटा काय करायचा तुम्हाला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवताना लक्ष द्या. बघा प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला दोन कंडिशन मध्ये विचारतात, ॲज अ नेचर सेन्स अवे फ्रॉम द पॉइंट टुवर्ड द पॉइंट. ठीक आहे, व्यवस्थित बघा. लिमिटेशन्स, कंडिशन आणि डिसएडवांटेजेस तिन्ही पण एकच आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, डिफाइन रिझोल्युशन ऑफ फोर्स अँड स्टेट्स इट्स यूज. ठीक आहे, आता रिझोल्युशन ऑफ फोर्स म्हणजे काय बघा, एक क्वेश्चन राहतो तुम्हाला याच्यावर, 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 4 मार्काचा एक एक्झाम्पल राहतं. ठीक आहे, बघा असा इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये फोर्स दिली असते आपल्याला. ठीक आहे, कन्सिडर करा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. तर हा इथं फोर्स दिलाय, कोणता आहे फोर्स, हा एफ दिलेला आहे विथ डायरेक्शन थिटा. ठीक आहे, पण आता दिलेला फोर्स हा एफ आहे, तो काय करायचा आहे आपल्याला, स्प्लिट करायचा आहे इंटू 2 कंपोनंट्स. परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणतो आपण त्याला. असणारे त्याचा एफ ऑफ एक्स, असणारे एफ ऑफ वाय. हा एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय आपण काय केले, त्या इन्क्लाइन दिलेले फोर्सेसचे 2 कंपोनंट केले, परपेंडिक्युलर कंपोनंट एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय. हे स्प्लिटिंग अप करण्याची जी प्रोसेस आहे फोर्सची, त्याला म्हणतो आपण रिझोल्युशन ऑफ फोर्स. ठीक आहे, इट इज द प्रोसेस ऑफ द स्प्लिटिंग अप द फोर्सेस into 2 components without changing the effect on the body is called as the resolution of force. ठीक आहे,
आता बघा एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असणार आहे मित्र, एफ कॉस थिटा, एफ ऑफ वाय चा फॉर्म्युला असणार आहे एफ साइन थिटा. दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, डिटेल मध्ये बघू थोडं. बघा डेफिनेशन काय आहे, रिझोल्युशन ऑफ फोर्स, इट इज द प्रोसेस ऑफ splitting up the force into two perpendicular component without changing the effect on the body is called as the resolution of force. आता यूज काय ह्याचा, कशासाठी यूज करायचा आहे, टू फाइंड द रिझल्टंट फोर्स, टू फाइंड रिझल्टंट फोर्स. एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय काय फाइंड आउट करायचं आपल्याला, त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला बघितला होता आपण, काय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर. फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचा क्वेश्चन आहे डिफाइंड रिझल्टंट फोर्स, 2 मार्कासाठी. ठीक आहे, रिझल्टंट फोर्स म्हणजे काय, बघा एक बॉडी आहे, त्या बॉडीवर काय झाले, नंबर ऑफ फोर्स ऍक्ट झालेले. ठीक आहे, 2, 3, 4, 2 पेक्षा जास्त फोर्स काय झालेले ऍक्ट झालेले आहेत. त्या सगळ्यांचा इफेक्ट मिळून काय होणार आहे, एकाच फोर्स मध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे आणि त्या डायरेक्शनला बॉडी काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. अशा सिंगल फोर्सला म्हणतो आपण रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, बॉडी आहे, त्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत आणि नंबर ऑफ फोर्स ऍक्ट झाल्यामुळे काय झालेले, ती बॉडी एका डायरेक्शनला मूव्ह झालेली आहे. म्हणजे त्या डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला मूव्ह झालेली त्या डायरेक्शनला एक सिंगल फोर्स, मॅक्झिमम फोर्स ऍक्ट झालेला आहे. तर त्या सिंगल फोर्सला म्हणतो आपण रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, तर काय सांगता येईल याच्यामध्ये, सिंगल फोर्स, single force which can produce the same effect, which can produce the same effect as it is produced by the number of the forces, by the number of forces acting on the body, is called as resultant force. It is denoted by capital R. A single force which can produce the same effect as it produced by the number of forces acting on a body is called as the resultant force. ठीक आहे, बॉडी आहे, बॉडीवर नंबर ऑफ फोर्स ऍक्ट झाले, त्या सगळ्या नंबर ऑफ फोर्सेसचा इफेक्ट कोणत्या तरी एकाच फोर्स मध्ये काय करतो आपण, कन्वर्ट करतो. त्या सिंगल फोर्सला म्हणतो आपण रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, डिफाइन स्पेस डायग्राम अँड वेक्टर डायग्राम. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण ज्यावेळेस काय करतो आपण ग्राफिकल मेथडने रिझल्टंट फाइंड आउट करतो बघा. ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला या 2 मेथडचा काय होतो, 2 डायग्रामचा काय होतो, इथं वापर होतो आपला, यूज करतो आपण त्याला. पहिली आहे आता स्पेस डायग्राम. ठीक आहे, स्पेस डायग्राम म्हणजे काय बघा, नंबर ऑफ फोर्सेस आहेत आपले, त्याच्या अगोदर बघितलं होतं आपण, बॉडी आहे, त्या बॉडीवर काय झाले, नंबर ऑफ फोर्स ऍक्ट झाले आपले, F1, F2, F3 आणि हा F4 विथ डायरेक्शन θ1, θ2, θ3 आणि हा θ4. ठीक आहे, तर ही जी डायग्राम आहे, द डायग्राम विच इज नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी आर ड्रॉन इन स्पेस टू अ सुटेबल स्केल. ठीक आहे, या सगळ्या फोर्सेस काय केले आपण ड्रॉ करून घेतले विथ सुटेबल स्केल, म्हणजे बरोबर प्रॉपरली अँगल घेऊन फोर्सेस काय केले आपण ड्रॉ केले इन अ सुटेबल स्केल अँड नेमिंग द स्पेस इन ऑर्डर बाय बाउल नोटेशन.
ठीक आहे. ऑर्डर काय दिलेला बाउज नोटेशन, म्हणजे प्रत्येक फोर्स जो आहे तो दोन स्पेस मध्ये काय करायचं आहे आपल्याला, डिवाइड करायचा आहे. म्हणजे दोन बाउज नोटेशन मध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजे बाउज नोटेशन म्हणजे काय, कॅपिटल लेटर जे आहेत आपले, ठीक आहे, ए बी सी डी, त्या एक फोर्स काय करायचा, दोन बाउज नोटेशन मध्ये डिवाइड करायचा. बघा F1 जो आहे तो आपण ए आणि बी मध्ये डिवाइड केला. F2 हा बी आणि सी मध्ये डिवाइड केला. F3 हा सी आणि डी मध्ये डिवाइड केला. F4 हा डी आणि एफ मध्ये काय डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. तर ह्या डायग्रामला म्हणतो आपण स्पेस डायग्राम. काय म्हणणार आहेत, स्पेस डायग्राम. ठीक आहे. बघा स्पेस डायग्राम म्हणजे काय, दिलेली जे काय दिलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत त्या बॉडीवर. ठीक आहे. तर त्या बॉडीवरचे नंबर ऑफ फोर्सेस आपण काढून घेतले विथ सुटेबल स्केल, आणि प्रत्येक फोर्स हा दोन बाउज नोटेशन मध्ये, दोन कॅपिटल लेटर मध्ये डिवाइड केला. ह्या डायग्रामला म्हणतो आपण स्पेस डायग्राम. ठीक आहे. त्यानंतर वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राम म्हणजे काय, द डायग्राम इन विच द फोर्सेस आर टेकन इन अ सुटेबल स्केल. बघा काय केलेले आहेत, फोर्सेस घेतलेले आहेत. फोर्सेसची काय करायची, स्केल कन्सिडर करायची आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला, ड्रॉ करायचे आहेत. Forces are taken a suitable scale and drawn parallel to the respective line of action of forces drawn in a space diagram by maintaining the same order. आता F1 ची स्केल सपोज आता इथं दिलेले किती दिलेले, हा 10 न्यूटन, सगळे फोर्स हे 10च्या रेंज मध्ये आहेत. तर स्केल काय यूज करायची आपल्याला, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन. ठीक आहे. यानुसार काय करायचं आपल्याला, फोर्स काय करायचे, कन्वर्ट करायचे स्केल मध्ये. आणि या स्पेस डायग्रामला पॅरलल काय करायची, लाईन काय करायच्या, ड्रॉ करायच्या. ठीक आहे. बघा F1 आहे, F1 कसा आहे, तो अपवर्ड आहे. कशामध्ये डिवाइड झालाय तो, ए आणि बी मध्ये. ए, ठीक आहे, ह्याला पॅरलल लाईन कन्सिडर केली आपण. ठीक आहे. ए आणि हा बी. ठीक आहे. बी आणि सी, बी आणि सी F2 कसा झालेला आहे आपला, त्याला पॅरलल लाईन, हा F1 हा F2 हा C. ठीक आहे. त्यानंतर C to D कुठे चाललेला आहे, हा खाली. ठीक आहे. हा असेल आपला F3. त्यानंतर F4 हा असणार आहे F4, आणि हा असणार आहे जो काय असणार आहे, तो असणार आहे आपला रिझल्टंट. ठीक आहे. आपण बघितलं होतं पॉलीगॉन लॉ ऑफ फोर्सेस मध्ये. ठीक आहे. तर ह्या प्रकारच्या डायग्रामला म्हणतो आपण वेक्टर डायग्राम. काय केलंय वेक्टर डायग्राम मध्ये, जे फोर्स आहेत, फोर्स हा सुटेबल स्केल मध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. आणि जे का स्पेस डायग्राम मध्ये लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आहेत त्याला पॅरलल काय केलेले आहेत, लाईन्स काय केलेले आपण ड्रॉ करून सेम इन ऑर्डर मध्ये जे डायग्राम काढलेले आहे त्या डायग्रामला म्हणतो आपण वेक्टर डायग्राम. ठीक आहे. बघा जर तुम्हाला 2 मार्काला विचारलं तर स्पेस डायग्राम आणि वेक्टर डायग्राम फक्त डेफिनेशन लिहा. जर 4 मार्काला विचारलं तर मात्र तुम्हाला स्पेस डायग्राम, वेक्टर डायग्रामची डेफिनेशन लिहून ह्या दोन्ही डायग्राम तुम्हाला काढणं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन पोलर डायग्राम अँड फनिक्युलर डायग्राम. बघा ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं स्पेस डायग्राम आणि वेक्टर डायग्राम. ठीक आहे. तर स्पेस आणि वेक्टर डायग्राम फॉर द कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल, ग्राफिकल मेथड मध्ये कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे आणि त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपण त्याचा यूज केला होता स्पेस डायग्राम आणि वेक्टर डायग्राम. आता इथं आपल्याला नॉन कॉन्करंट पॅरलल फोर्स सिस्टीम आहे. बघा नॉन कॉन्करंट पॅरलल फोर्स सिस्टीम आहे, नॉन कॉन्करंट पॅरलल फोर्स सिस्टीम आहे. ठीक आहे. तर त्याचं काय करायचं आपल्याला, रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. तर त्या रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण, या 2 डायग्रामचा यूज करतो, पोलर डायग्राम आणि फनिक्युलर डायग्राम. ठीक आहे. त्याचा यूज करून काय करायचं आपल्याला, पॅरलल फोर्स सिस्टीम जे आहे त्याच्यावरचा आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. याच्यावर तुम्हाला एक 6 मार्काचा ग्राफिकल मेथडवर क्वेश्चन राहतो. ठीक आहे. तर बघा सपोज हा लोड आहे बघा, 10 न्यूटन, 20 न्यूटन, 30 न्यूटन, 40 न्यूटन. त्याच्यामध्ये डिस्टन्स दिले 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर. ठीक आहे. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. आता ह्याला काय केलं आपण स्पेस डायग्राम मध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे याला काय करायचं, एक फोर्स 2 बाउज नोटेशन मध्ये डिवाइड करायचा, ए बी सी डी आणि ई. प्रत्येक फोर्स काय केलेला आहे
दोन बाजू नोटेशन मध्ये डिवाइड केले आहे, ह्याला म्हणतो आपण स्पेस डायग्राम. ठीक आहे, काय म्हणणार याला? स्पेस डायग्राम. त्यानंतर बघा काय करायचं आपल्याला पोलार डायग्राम कन्स्ट्रक्ट करायचे. काय करायचे आहे? पोलार डायग्राम. काय पोलार डायग्राम म्हणजे द डायग्राम इन विच अ सुटेबल पोल पॉइंट इज सिलेक्टेड विथ रिस्पेक्ट टू वेक्टर डायग्राम अँड दे आर जॉईन्ड बाय रेज विथ रिस्पेक्ट टू द पोल. याच्यामध्ये मेन आहे आता आपला पोल. आता पोल म्हणजे काय बघा, एक पॉइंट घेतला, आता कोणता आहे आपला? ए पॉइंट आहे. ठीक आहे, काय कोणता हा पॉइंट आहे? हा ए पॉइंट. आता ह्याच्यावरून आपल्याला पोलार डायग्राम काढायचे बरं का. तर ए पासून बी 10 न्यूटन काय आहे? अपवर्ड आहे. तर ए पासून बी किती आहे? हा 10 अपवर्ड घेतला. ठीक आहे, त्यानंतर बी पासून सी 20 न्यूटन खाली आहे. बी पासून सी बघा, वर गेलेला 10 न्यूटन आणि खाली आला हा 10 न्यूटन, हा सी. ठीक आहे, त्यानंतर सी पासून डी परत 30 न्यूटन खाली आहे. सी पासून डी कसं आहे? 30 न्यूटन खाली, हा डी. ठीक आहे, आणि परत डी पासून ई 40 वर आहे, म्हणजे इकडे गेलेला तो 30 आणि इथंच काय येईल तुमचा पॉइंट डी. ठीक आहे, आता एक पॉइंट आपण घेतलेला आहे, त्याला कन्सिडर करतो आपण पोल. तर हे जेवढे काय पॉइंट आहेत ते पॉइंट सगळे त्या पोलला काय करायचे? जॉईंट करायचे आहेत. त्या डायग्रामला म्हणतो आपण पोलार डायग्राम. कोणती असणार ही? पोलार डायग्राम. काय केले याच्यामध्ये पोलार डायग्राम मध्ये? जे स्पेस डायग्राम वरून जी फोर्सेस आहेत त्या फोर्सेसला काय केले आपण? रिस्पेक्ट टू वेक्टर ने काय केले आपण? ड्रॉ केले आहेत. अपवर्ड चालले असेल तर अपवर्ड, डाऊनवर्ड चालले असेल तर डाऊनवर्ड, त्याला म्हणतो आपण पोलार डायग्राम. ठीक आहे, त्यानंतर फनिक्युलर डायग्राम बघा. आता फनिक्युलर डायग्राम पोलार डायग्राम वरून आपल्याला ह्याच्यावर काढायचे आहे आणि त्याच पोलार डायग्राम वर काय करतो आपण? रिझल्टंट फाइंड आउट करतो. ठीक आहे, आता इथं पहिला पॉइंट कोणता आहे? ए. शेवटचा पॉइंट कोणता आहे? ई. बघा, ठीक आहे, इथं आहे ई. त्यानंतर रिझल्टंट फाइंड आउट करायचं बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा प्रॉब्लेम मध्ये विचारतात रिझल्टंट. रिझल्टंट म्हणजे काय? लेंथ ऑफ फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. लेंथ कोणती? ए. फर्स्ट पॉइंट कोणता? ए आणि ई, त्याच्यामधली लेंथ. ठीक आहे, इंटू स्केल. स्केल काय यूज केली होती आपण? ती करायची. सपोज इथं स्केल काय यूज केली होती आपण? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन, अशी स्केल यूज केलेली आहे. तर लेंथ ऑफ ए आणि ई मधलं डिस्टन्स किती आहे? इथं एकाच पॉइंटवर आहे म्हणजे 0 आहे. तर रिझल्टंट किती येणार इथं? डायरेक्टली 0. ठीक आहे, बघा खाली दोन फोर्सेस चालेल. ठीक आहे, कोणते खाली दोन फोर्सेस? डाऊनवर्डला झाले 20 आणि हा 30 50. अपवर्डला दोन फोर्सेस आले 10 आणि 40. दोन्हीची ऍडिशन केल्यावर किती येणार आहे? अपवर्ड प्लस अपवर्ड असणार आहे +50, डाऊनवर्ड आलेला -50, म्हणजे रिझल्टंट किती असणार इथं? 0. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं? याच्यावरून फनिक्युलर डायग्राम काढायचे आहे. द पॉलिगॉन इज टू बी कन्स्ट्रक्टेड. बघा, पॉलिगॉन इज टू बी कन्स्ट्रक्टेड बाय ड्रॉइंग इन द लाईन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह स्पेसेस. बघा, स्पेस डायग्राम काय केली? खाली आपण एक्सटेंड केली. स्पेसेस ऑफ स्पेस डायग्राम पॅरलल टू द रेज ऑफ अ पोलार डायग्राम मेंटेनिंग द ऑर्डर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय? याला पॅरलल रे असे ड्रॉ करायचे. पहिला कोणता आहे? ए. ए ची लाईन कोणती आहे? ही काय करायची? ऍज इट इज पॅरलल. ठीक आहे, ठीक आहे, ए टू. त्यानंतर बी टू सी. बी टू सी कशी आहे? खाली. त्यानंतर सी ची लाईन परत स्ट्रेट, डी ची लाईन वर, त्यानंतर ई ची लाईन परत खाली. असे दोन्ही काय करायचे आपल्याला? आता ही खाली चाललेली, ठीक आहे, आणि ही वर चाललेली, ही दोन्ही पण काय करायची आपल्याला? जिथं कट होईल तिथं काय असणार आपला? रिझल्टंट. ठीक आहे, पोझिशन ऑफ रिझल्टंट तो असणार आहे 0. तर ह्या डायग्रामला म्हणतो आपण फनिक्युलर डायग्राम. कशी ड्रॉ केलेली आपण? ही स्पेस डायग्रामचे रे आहेत त्याचे प्रोजेक्शन खाली घेतले आणि पोलर डायग्राम वरून जे काही ऑर्डर आहे ABCDE त्याच्यावरून पॅरलल रे काय केली आपण इथं ड्रॉ केलेली आहे. त्याच्यावरून काय केली आपण? ही फनिक्युलर डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, काय आहे बघा? The polygon is to be constructed by drawing the lines in a respective spaces of space diagram. Respective spaces space diagram चे पॉइंट्स काय केले आपण? खाली एक्सटेंड केले. त्यानंतर parallel to the rays of polar diagram remaining in the order.
ह्याची जे रे आहेत ती पॅरलल ऍज इट इज तिकडे काय केले, ड्रॉ केले. त्याच्यावरून जे डायग्राम पडले त्यामध्ये आपण फिन्युक्युलर डायग्राम. ठीक आहे, हे दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या, कारण ह्याच्यावर तुम्हाला 6 मार्काचा क्वेश्चन राहतो ग्राफिकल मेथडवर. ठीक आहे, या 2 डायग्राम समजल्या म्हणजे त्या 2 डायग्राम तुम्हाला काढता येईल. तर बघा, इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये आपण 2 आणि 4 मार्काचे थेरी क्वेश्चन आपण बघणार आहेत. दोन्ही पण महत्वाचे क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन आहे डिफाइन इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रंट फोर्स. ठीक आहे, थोडंसं पटपट घेऊ आपण. इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा, when the number of forces acting on a body or the system of forces acting on a body, the body kept in equilibrium or at rest condition is called as the equilibrium. ठीक आहे, ज्यावेळेस बॉडीवर काही नंबर ऑफ फोर्सेस किंवा सिस्टम ऑफ फोर्सेस ऍक्ट होतील तरी पण ती बॉडी ऍट रेस्ट कंडिशन मध्येच राहणार आहे, एकाच जागेवर राहणार आहे, अशा कंडिशनला म्हणतो आपण इक्विलिब्रियम फोर्स. when the system of forces acting on a body, then the body is at rest condition or is at rest condition is called as the equilibrium. ठीक आहे, जसं रिझल्टंट फोर्स बघितला होता तसा हा इक्विलिब्रंट फोर्स आहे. ठीक आहे, काय इक्विलिब्रंट म्हणजे इट इज अ सिंगल फोर्स विच कीप द बॉडी ऍट रेस्ट और इन इक्विलिब्रियम कंडिशन. अ सिंगल फोर्स तो काय करणार आहे, अप्लाय केल्यानंतर बॉडी कशी राहणार आहे, एका ऍट रेस्ट कंडिशन मध्ये राहणार किंवा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये राहणार आहे, त्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम फोर्स, दाखवतो आपण इनी. ठीक आहे, त्यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन आहे स्टेट द रिलेशन बिटवीन द रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट. रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट ह्या दोन्ही फोर्सेसचं रिलेशन काय आहे एकमेकांसोबत. ठीक आहे, तर इक्विलिब्रंट फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड. रिझल्टंट आणि इक्विलिब्रियमचं मॅग्निट्यूड सेम राहणार आहे, पण डायरेक्शन कशी राहणार आहे, अपोजिट राहणार आहे. अँड कोलिनियर विथ द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपल्या माहिती 4 क्वाड्रंट आहेत आपले. ठीक आहे, सपोज हा काय रिझल्टंट आहे आपला, आर म्हणजे काय रिझल्टंट आहे. सेम जेवढा रिझल्टंट असणार आहे तसाच तो कोलिनियर असणार आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. ठीक आहे, रिझल्टंट इक्विलिब्रंट कोलिनियर म्हटलंय म्हणजे एका सरळ रेषेमध्ये असणार आहे, पण त्यांची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. जर रिझल्टंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर इक्विलिब्रंट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. ठीक आहे, एवढं ह्याच्यामध्ये रिलेशन आहे. आर म्हणजे काय असणार आहे, रिझल्टंट फोर्स, आणि ई म्हणजे असणार आहे इक्विलिब्रंट फोर्स. ठीक आहे, बघा इक्विलिब्रियम फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन अँड कोलिनियर विथ द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे, दोन्ही पण 2 मार्काचे क्वेश्चन आहेत, दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. नंतर 2 मार्काचे या दोन्ही पैकी एकच क्वेश्चन राहतो बरं का तुम्हाला. ठीक आहे, स्टेट द एनालिटिकल कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम फॉर कोप्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. बघा कोणती विचारलेली आहे, 2 कंडिशन आहेत, कॉन्करंट फोर्स सिस्टीम आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय, एकाच पॉइंट मधून निघलेले फोर्सेस. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कॉन्करंट फोर्स सिस्टीम. नॉन कॉन्करंट म्हणजे काय, प्रत्येकाच्या फोर्सेसचे पॉइंट काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत, पॅरलल असतील, नॉन पॅरलल असतील. ठीक आहे, त्यामध्ये बघा पहिली कंडिशन आहे स्टेट एनालिटिकल कंडिशन फॉर इक्विलिब्रियम फॉर कोप्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये कंडिशन 2च आहेत. फर्स्ट आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल कंपोनंट्स ऑफ ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, ह्या 2 कंडिशन आहेत कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे ऍज इट इज आहे, फक्त नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या एनालिटिकल कंडिशन मध्ये लिहायचे आहेत. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या एनालिटिकल कंडिशन 3 आहेत, 2 ऍज इट इज आहेत. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. तिसरी कंडिशन आहे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स. बघा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0, म्हणजे मोमेंट घ्या कोणत्याही पॉइंटला त्याची समेशन केली किती येणार आहे, 0 येणार आहे. परत सांगतोय कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये 2 एनालिटिकल कंडिशन आहेत, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये 3 एनालिटिकल कंडिशन आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन आहे बघा स्टेट लॅमिस थेरम. 2 मार्कासाठी विचारते तुम्हाला, किंवा स्टेट अँड एक्सप्लेन लॅमिस थेरम विथ नीट स्केच 4 मार्काला. त्यानंतर स्टेट लॅमिस थेरम विथ इट्स कंडिशन 4 मार्काला. आता लॅमिस थेरम एकटाच हा 8 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम विचारतात. 4 मार्काची थेरी असेल किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम असेल, किंवा हा एका प्रॉब्लेमवर 2, एकाच फॉर्म्युल्यावर 2 एक्झाम्पल असतील. तर थेरी विचारतील 4 मार्काला,
एक प्रॉब्लेम 2 मिळून 8 मार्काला किंवा दोन्ही 8 मार्काची प्रॉब्लेम तुम्हाला विचारतील. लॅमिस थेरम एकटा 8 मार्काला आहे. ठीक आहे, बघा लॅमिस थेरम काय आहे? इफ 3 कोप्लॅनर फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी, किती फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत? 3 फोर्सेस आहेत, कोप्लॅनर फोर्सेस आहेत, एकाच प्लेन मध्ये ऍक्ट झालेले आहेत, बॉडीवर ऍक्ट झालेले आहेत आणि बॉडी कशी राहिलेली इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तर if 3 forces coplanar are acting on a body at a point kept in equilibrium, then each force is proportional to, प्रत्येक फोर्स हा प्रोपोर्शनल असेल कशाला? प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल बिटवीन अदर 2 फोर्सेस. ठीक आहे, प्रत्येक फोर्स हा इक्वल असणार आहे प्रोपोर्शनल मध्ये फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ अँगल बिटवीन द रिमेनिंग 2 फोर्सेस. बघा 3 फोर्सेस आहेत इथं, पी, क्यू आणि आर. आता पी फोर्स आपण घेतलेला आहे डिवायडेड बाय पी सोडून उरलेले 2 फोर्सेस कोणते आहेत? क्यू आणि आर, त्याच्यामधला अँगल अल्फा, म्हणजे पी डिवाइडेड बाय साइन अल्फा इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय अँगल बिटवीन अदर 2 फोर्सेस बीटा डिवाइडेड बाय साइन बीटा इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय आर अँगल बिटवीन रिमेनिंग 2 फोर्सेस गॅमा डिवाइडेड बाय साइन गॅमा. ठीक आहे, म्हणजे पी डिवाइड बाय साइन अल्फा इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय साइन बीटा इज इक्वल टू आर डिवाइड बाय साइन गॅमा, where P, Q and R are these 3 coplanar forces, alpha, beta and gamma, angle between the forces. ठीक आहे, त्यानंतर आहे याच्या कंडिशन. परत सेम कंडिशन्स विचारू द्या, लिमिटेशन विचारू द्या किंवा डिसएडव्हान्टेजेस विचारू द्या, तिन्ही पण काय असतील? सेम असतील. ठीक आहे, पहिली कंडिशन काय आहे? ओनली 3 फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी. बॉडीवर किती फोर्स ऍक्ट झालेले पाहिजे? फक्त आणि फक्त 3च. These 3 forces are concurrent. तिन्ही फोर्स कसे पाहिजेत? कॉन्करंट, एकाच पॉइंट पासून निघलेले पाहिजेत. त्यानंतर these 3 forces are outward direction. तिन्ही फोर्सेसची डायरेक्शन बाहेर पाहिजे, बाहेरच्या साईडनी पाहिजे. ठीक आहे, आउटवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर लास्ट आहे when 3 forces are acting on a body then the body kept in equilibrium condition. 3 फोर्स ज्यावेळेस बॉडीवर ऍक्ट होईल, बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये पाहिजे.